गाईस डॉगेश भाईला बिस्कुट दिलेला आहे. सो खातोय तो आता बिस्कुट. थोडा यांना पण देत जा गाईस. हे बघा. वेलकम बॅक गायज, अगेन न्यू व्हिडिओ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये प्रेम ट्रेल्स. तर आजचा आपला पुन्हा एकदा ट्रेकिंग ब्लॉग आलेला आहे. तर आज ट्रेक कुठे जाणार आहे तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. तर निघूयात. सोलो ट्रेकिंग आहे आपली. आज कोण आपल्यासोबत नाही, मित्र वगैरे सर्वांना सुट्टी आहे. ॲक्च्युली मला सुट्टी आहे, बाकी कुणाला सुट्टी नाही. तर मी आज एकटाच चालू आहे. घरी बसून पण खूप कंटाळा येतो, त्यामुळे थोडा स्लो बोलतोय कारण मम्मी झोपली माझी. ठीक आहे. सकाळचे वाजले 6:30. तर आता निघतोय, भेटूया स्टेशन. सो गाइस, वाशी स्टेशनला आलेलो आहेत आपण. तर आता इथून खारघरची ट्रेन, पनवेल ट्रेन लागली आता 6:45ची आहे. तर वाजले किती 6:39. 6 मिनटं वेट करायचं आहे. त्यानंतर मग खारघरला पोचू. खारघरवरून ऑटो पकडून हिल्सवरती भेटूयात लवकरच. गाइस, तर रिक्षातनं उतरलो आपण आणि आता खारघर हिल्सची ट्रेक चालू झालेली आहे आपली. तर इथे मागे हाईड पार्क सोसायटी आणि हा इथे मागे खारघर हिल्स. तर आता चालत चाललो आहे. मी पण पहिल्यांदा चाललो आहे, माहीत नाही कुठून कसं जायचं. तर रस्ता शोधत जाऊ आपण, बघूयात पुढे काय. गाइस, वाट चुकलो होतो आपण. क्या गुंडा बनेगा रे तू. मी पुढे निघून गेलेलो, तर काही माणसं दिसली मला वरतून येताना. तर त्यांना विचारलं की इकडेच आहे का, तर इकडे आहे म्हणाले. इथून वरती जायचं आहे या साईडने. इकडून अशी पायवाट आहे छोटीशी. असा छोटाच रस्ता आहे. या छोट्याशा रस्त्यातनं जायचं आहे आता. थोडा पाऊस 2-3 दिवस जरा कमी पडला आहे, तर थोडी जमीन ओली आहे. बट काय नाही, साप वगैरे असू शकतात, तर पाय नीट ठेवून जावं लागेल. घसरणे भरपूर. तर सोलो ट्रेक आहे माझी पहिलीच एक्सपिरियन्स. कसा मी फर्स्ट टाइम सोलो ट्रेक करतोय. सो एक्सपिरियन्स. ओ बाय, आत्ता स्लीव झालं. छोटी बच्ची हो क्या. कॅमेऱ्याकडे कमी बघतो आणि खाली जास्त बघतोय मी, कारण उगाच काय. इथे तरी ठीक आहे, इथे काय पडलो तर जागेवरच पडेन. वरती पडलो और मैं आसमान की ऊंचाइयों में, इसलिए आराम से पैर रख के जाता हूँ. नीचे से जाना पड़ेगा. यहाँ पर ऐसा ऐसे 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 हो गया. हां, तर काय बोलत होतो मी. मैं नहीं दिखाऊंगा. अचानक एवढं चढण थोडा दम लागला. बस हवा निकल गई. इट्स ओके, काय नाही, हो जाएगा. थोडा वरती आलेलो आहे. इथून काहीतरी असं दिसतो. जास्त नाही वरती आलेलो, थोडाच आलो आहे. बट इथे आल्यावर पण थोडं बरं वाटतं आहे. दम लागला कारण अशी इथून नॉनस्टॉप चढण होती. इथून घसरडा रस्तासुद्धा आहे, पण आलो आपण. एवढं काही हे नाही, मस्त दिसतं. इथून पूर्ण खारघर, ऑलमोस्ट 50% खारघर दिसतो इथून. खारघर, बेलापूर, नेरूळ. अजून आपल्याला वरती जायचं आहे. हा, इथून अजून एवढीच चढण राहिले. म्हणजे चढण करून तेवढं त्या गायस, सोलो ट्रेक करायचा अजून एक फायदा होतो की खूप काही बघायला भेटतं स्वतःला. आपण स्वतः काहीतरी अनुभवायला भेटतो. पण आज पहिल्यांदा मी सोलो ट्रेक करतो आहे. थोडे शांत वाटतं आहे, कारण मागचे 2 ट्रेक मी मित्रांसोबतच केले होते. आज फर्स्ट टाईम मी स्वतः सोलो करतो आहे, तर ते शांत वाटतं आहे. काय नाही, फर्स्ट टाईम केलं म्हणून. भावानो, तुमची आठवण आहे, तुम्ही त्या असता तर भरपूर मजा केली असते. हा एवढा भारी मी एकटाच बघत बसलो आहे.
तुम्ही पण सोबत असता तर तुम्ही पण बघितलं असता. नेक्स्ट टाईम या सुट्टी काढून. सुट्टी नव्हती त्यांना काय करणार, त्यांचासुद्धा नाईलाज. आता आले असते. मला एकट्याला सुट्टी, गव्हर्मेंट हॉलिडे, त्यांना नाही. ओके काय नाही, घरी बसून कंटाळा येतो ना मला पण. काय किती घरी पण, मागच्या संडे 2 संडे घरीच होतो. दिवस कधी जातो 12-1 वाजता उठणार, दिवस कधी जातो समजत पण नाही. गाईस चांगलीच चढण आहे इथे, दम लागलेला भरपूर मध्येच. खूप टायमाने तरी पण मी कॅमेरा चालू केला. हे बघा किती उंच आलो आहे मी, नॉनस्टॉप आलो आहे. आता बघा डोंगर किती खाली ते वरती दिसत होता, आता एकदम लेवलला आला आहे डोंगर. ही खालून अशी वाट इथून 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 अशी वरती चालली आहे तिकडे परत. सो लेट्स गो. तर चालताना कॅमेऱ्याकडे कमी लक्ष द्या आणि खाली जास्त लक्ष द्या, कारण ठीक आहे आता पाऊस जास्त नाही पडला, तो जास्त घसरण नाही झालेली पण थोडीफार तर आहे. त्यामुळे खाली लक्ष द्या कॅमेऱ्याकडे बघण्याच्या नादात. रस्ता बघा, छोटासा रस्ता एकदम. गाईस झाडं झुडपातून जायचं आहे, सो काळजी घ्या. इथे फुल स्लीव्सवालेच तुम्ही कपडे घाला, वचकिडे वगैरे असतील इथे लागलेले. सो आता इथून बापरे, आता इथून वरती चढायचं आहे. नाही नीट चढलो तर खाली. ओके, पहिला ॲडव्हेंचर चालू झालेला इथून. इथून जर नाही नीट चढू शकलो तर बापरे सीधा दरीत. इथून जर पडलो तर सीधा खाली. सो बघू शकता किती ॲडव्हेंचरिक आहे हे सर्व. बाई कोणाला घाबरतो का नाही, गाली दे राहता मी गाली. परत बघू शकता तुम्ही शॉट, शॉट. इथून आता रस्ता चालू होणार आहे आपला, इकडून जाऊन तिकडे वरती जायचं अजून परत. सो चला निघूयात. रस्ता तर बरोबर वाटतोय, तर कसं आहे काय माहिती आहे बघा. रस्ता बघूयात, रस्ता ओके. चाललो भरपूर. वो 15 की है ज्या साईडने आलोय ना और वो वाली तो बेकार आहे. इझी वगैरे काय नाही, चांगलं रिस्की पण आहे भरपूर. कारण इथे त्या रस्त्याने जिथून मी आलो तेवढा पतला रस्ता आहे ना, साईडला पूर्ण दरी आहे. जर इतरी पाय घसरला मग आपण घसरलो कायमचे. म्हणून येताना सावकाश या आणि पाणी नक्की घेऊन या, तर पाणी भरपूर लागेल इथे. मी तर 3 बाटल्या घेऊनच आलो आहे, तर मला भरपूर पाणी लागतं. काय आता प्रॉपर 360 व्ह्यूवर आलेलो आपण. सो इकडेसुद्धा डोंगर, इकडेसुद्धा आणि इकडे मागेसुद्धा. पायांची भरपूर वाट लागलेली आहे, कारण लॅडर टाईप होतं. लॅडर म्हणजे मोठमोठे दगडं होते, सेम प्रबळगडसारखे. प्रबळगडला तसेच ऑब्व्हियसली तो जमला तिकडे. तर आता मी जातो वरती, अजून वरती जाणार. पांडवकडा मे बी बंद आहे इकडे. इकडे लोकल्स बोलले मला की पांडवकडा बंद आहे. आय डोंट नो, काहीतरी झालं आहे. 2 जणांनी काहीतरी पडले तिथून, त्यामुळे ती साईड बंद ठेवली पांडवकडाची. आता पांडवकडासुद्धा दाखवला असता. इकडे आता 2 वाट चालल्यात, एक इकडे, एक या साईडला आणि एक त्या साईडला.
सो मी वरतून खालून बघितलं की त्या साईडला डोंगर आहे. सो आपण ही वाट निवडायची. गाईज वाट सापडत नाही आपल्याला. त्या साईडला कुठून जायचं आता? वरतून जावं लागेल. वरतून जायला भाई पाटील दिवस जाईल पूर्ण. वरतून नंतर कधीतरी जाऊ. इथून एक छोटी वाट चालली आहे गाईज. ओके युवा गाईस, इथून एकदम छोटीशी वाट चालली आहे तिकडे पुढे. तिथून ट्राय करूयात आपण. कॅमेरा बंद करतो. गाईस शोधलेली वाट एवढ्याशा रस्त्यातून बाहेर आलेलो आपण. वाट शोधलेली आहे नक्की. आता जर नसतो आलो तर परत मागेच फिरायला लागलं असतं. वाट भेटलेली आपल्याला. खूप छोटी वाट होती. माझ्यासारख्या व्यक्तीला तर अत्यंत छोटी होती. बाकी लहान वयाच्या किंवा बारीक अंगाच्या माणसाला एकदम इझी असेल ती. तर ह्या रोडने जायचं आपल्याला खाली. अच्छा इझी बाय. शोधत राहिलो मग सर्व होतं. एक्सप्लोअर करायला शिका गाईस. एवढं पण करायला शिकू नका एक्सप्लोअर की कुठे पण निघून जाल. वो तो जैसी जिसकी सोच. हां सो गाईज जमलो जरा चालून. बिस्किट एक दुकान उघडा दिसला तर तिथे केपी बिस्किट खाल्ले होते. पाठवून खाया पाहिजे गाईज. खाया काय बघतो खाया. इकडे गेलो बाबा. इथनं उडी मारायची तर काय नाही. आता बोलू आता इथनं उडी मारायला. उडी मार त्यात काय एवढा विषय नाही. पण उडी मारता मारता पटकन पायला चकलं मग घरी घेऊन जायला सोबत खांदा पण आहे. आपल्याला एकटाच लंगडत जायला लागेल. म्हणून गप आपला सोलो आलं आहे तर सोलो जायच्या लायकीचं तर राहायला पाहिजे. आतापर्यंत जेवढे ट्रेक केलेत मोजून 3च केलेत. सो तिन्ही ट्रेकच्या ॲटलिस्ट मी 8-10 व्हिडिओ तरी बघितलेत. म्हणजे प्रॉपर मी कुठला रस्ता कुठे जातो, काय डेंजरस रिस्की वगैरे पॉईंट कुठला आहे की नाही सर्व मी चेक करतो. तो याच्यासुद्धा मी व्हिडिओ बघितले होते. तर बहुतेक जणांनी बोलले होते की एकदम इझी मॉडरेट रेस इझी आहे, फॅमिली ट्रेक आहे, फॅमिलीसोबत या घेऊ शकता मुलं बालं. पण मुलं बालांना आणायचं असेल तर तुम्ही आय थिंक त्या साईडने या. ह्या साईडने नका येऊ. या मुलं बालांना आणि त्या साईडने आणि तिथून चढून परत तिथूनच खाली जा. परत ह्या साईडला नका येऊ तुम्ही. कारण मुलं बालं नाही चालणार. उगाच मुलं बालांना हाऊस म्हणून घेऊन याल. नंतर मग तुम्हाला उचलून घ्यायला लागेल त्यांना. मग त्यांना नाही आधीच तुम्ही झेपणार नाही. त्यांना कुठं उचलून घ्यायची. आणि फॅमिली मेंबरला अशा ना घ्या जे चालतील. आता तुम्ही एकदम उत्सुक असाल चालायला. अरे चला 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 आणि ते पूर्ण एकदम दमलेले असेल जावं मी नाही येत. मग काय तुमचा पण मूड ऑफ होऊन जाईल. मग तुम्ही पण घरी त्यांच्यासोबत काय नुसतं 3-4 तास ट्रेकचा प्लॅन केलेला असून अर्धा तासात घरी. म्हणून ते चांगले स्टॅमिनावाले असतील चालणारे असतील त्यांनाच घेऊन या. ते उगाच बघा गाईस मी एकटा चालू आहे. स्वतःला मोटिवेशन देऊन स्वतः इथे वरती बसतो. तिकडे एकदम टोकाला जाऊन थोडा वेळ बसतो. तिथे मी तिथे बसलो होतो. थोडासा एक बिस्किट खाल्ला. अजून आणलेत मी भरपूर. सर्व संपवतो. माझ्याकडे सध्या एक पण फोटोग्राफर नाही आहे. श्रवण भाई आणि श्रवण भाईला घेऊन येतो मी कधी पण. माझ्यासोबत तोच असतो. भाई आला नाही आज. त्याला कामावर जायचं आहे. काम कर भाई, मोठा हो खूप. शुभेच्छा तुम्हाला मोठे होण्यासाठी. पण कधीतरी फिरा यार. नुसतं काम करून पैसा कमवून काय करणार. आप कुछ भी बोलो ये नहीं सुनने वाला. डोगेश भाई मिल गया हम लोग को. इसको अभी पार्ले जी देते. भाई कचरा माझ्या बॅगेतच भरलेला आहे. मी डोगेश भाई खातो इथं. मला खाऊन देतो. भाई खातो इथे, याला खाऊ द्या. मी निघतो माझ्या वाटचालीला. तो बाय बाय. मिलते हैं भाई बाद में. कभी आएगा तो मिल लेता हूँ. हां सो गाईस उन्हात बसलेलो आहे. ऊन आलेलं आहे वरती. आता वाजलेलं आहेत 8:35. 8:30 वाजलेलं आहेत आणि एकदम टोकावर पोचलेलो आहे. म्हणजे 7:30ला मी ट्रेक पूर्ण केली. चालू केली 7:30ला मी ट्रेक चालू केली. आता वाजले 8:35. 1 तासात पूर्ण झालेलं आहे आपलं. म्हणजे आता मी इथून दाखवतो तुम्हाला की मी कुठून स्टार्ट केल्यानंतर आता मी कुठे येते बघा. 1 तासात म्हणजे काय गाईस
1 तासात झाली माझी ट्रेक पूर्ण. सो इथून दाखवतो तुम्हाला मी. हे बघा तिथे त्या साईडला, तिथून मी ट्रेक चालू केली. ते सीधा तिथून ह्या साईडने वरतून येऊन तिथून मग त्या डोंगरावरून तिकडून चढून मग हे इथून आलो. आता हा डोगेशबाई बसला इथं. एवढी ट्रेक मी 1 तासात कंप्लीट केलेली आहे. एंडिंग गाईज बघा यार, काय श्रवणबाई विकीबाई बघा यार तुम्ही. जुलेस आमचे सवंगडी काय आलशी झाले वाटतं, आता यायला कंटाळा करतात. ठीक आहे, आज काम होतं त्यांना, काम मला जायचं होतं. ठीक आहे, मागचे काही संडे पण नाही आले. विचारतो नेहमी विचारतो, नको करतात काय ना काय. असं नका करू गाईज. तुम्हीसुद्धा कोणाला यायचं असेल, जे माझे व्हिडिओ बघतायत, माझे मित्र फॅमिलीवाले, तुम्हालासुद्धा यायचं आहे माझ्यासोबत येऊ शकता. मी तर एकटा फिरतोच, तुम्हीसुद्धा फिरा माझ्यासोबत. हे निसर्गाचा आनंद घ्या गाईज. घरी बसून झोपून काय होणार नाही. काय होणार आहे, दिवस कधी जातो समजत पण नाही यार. रात्री 2-3 वाजेपर्यंत मोबाईल, मी माझा स्वतःचं सांगतो. उठलो, ब्रश केला, चाय प्यायलो, खारी बुडवली, चाय सांडली. मैं बोला अरे यार, कडकी में आटा गेला. परत लादी पुसली. हीच बाई, सुट्टीचा दिवस असा निघून जातो. त्यावेळेस सकाळी लवकर उठून 7 वाजता इथे पोचा. 5 वाजता उठून ट्रेकिंगला जावा, फिरा, निसर्ग एक्सप्लोअर करा. काहीतरी नवीन बघायला भेटेल, एक्सपिरियन्स भेटेल, असे सुंदर ताजी तवाणी हवा भेटेल. गॅस कसं तरी फोटोज काढलेले आहेत ट्रायपॉड लावून. हवा सुटली आणि पडणार होता ट्रायपॉड, तेवढ्यात पकडला जाऊन. तर गेला असता खाली बघा, खाली नसता गेला, पकडला असता. चप्पल आहे मी तसा, भले झाडा असो किती पण नाही, अंगात चप्पल आहे भरपूर, पायात पण चप्पल आहे, अंगात पण चप्पल आहे. हा जोक श्री आत्माराम तुकाराम भिडे यांना समर्पित केला जातो. गाईज मस्त हवा सुटलेली आहे, थंडगार एकदम. मगापासून चालतोय, घाम निघालेला. आता इथे बसून चढणं कठीण होतं, पण इथे बसल्यावर असा व्ह्यू बघत बसल्यावर ती सर्व थकाने निघून जाते गाईज. तुम्हीसुद्धा या माझ्यासोबत, या एकटे जा, फॅमिलीसोबत जा, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कोणासोबत पण जा, पण जावा यार, फिरा यार गाईज, भरपूर फिरा. मूवी आहे एक रणबीर कपूरची, माझा वन ऑफ द मोस्ट फेवरेट ॲक्टर आहे रणबीर कपूर. त्याची मूवी आहे, त्याच्यामधला डायलॉग आहे कि क्या कि मैं उड़ना चाहता हूँ, दौड़ना चाहता हूँ, गिरना भी चाहता हूँ, बस रुकना नहीं चाहता. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग की वजह. गेस केला असेल, नसेल माहीत तर गूगल करा. मस्त मूवी आहे ती, हे जवानी हे दिवानी. मला भरपूर आवडली, त्यामध्ये शिकायला पण भरपूर भेटतं. खूप मस्त डायलॉग बोलतं यार की 22 तक पढ़ाई, 25 पे नौकरी, 26 पे छोकरी, 30 पे बच्चे, 60 पे रिटायरमेंट, फिर मौत का इंतज़ार. ऐसी लाइफ किसको जीनी है. गाइस आता उतरतोय खाली स्लोली. इथं काय एवढं हे हार्ड नाही वाटत आहे. वर त्या साईडला भरपूर हार्ड होता, इकडून एकदम इझी उतरतोय. इझी करत पडलो ना, मग इथं चांगले इझी लागतं. इथं कसं माहिती आहे, इथं शेड्या नाही आहेत, इथं एकदम असा प्लेन रस्ता आहे. प्लेन म्हणजे असा घसरगुंडी टाईप तसा रस्ता आहे. बघा, तुम्ही बघू शकता. बघा, हे असा रस्ता आहे एकदम. म्हणजे तुम्ही चढण एकदम प्लेन चढण आहे. इथून अशा दगडं वगैरे नाहीत का, अशी प्लेन चढण आहे. सो गाइस सेफली खालती उतरलेलो आहे आपण. सो आपली खारघर हिल्सची ट्रेक पूर्ण झालेली आहे, एकदम सुखरूप. टाईम झालेला आहे आता 9:36. मी 7:31ला मी बी चालू केलेली आहे, मला पण प्रॉपर आठवत. 7:30ला चालू केली होती, 9:30ला झालेली आहे ट्रेक पूर्ण. 6 मिनटं जास्त झालेली आहेत. 2 तासात पूर्ण ट्रेक माझी. ते बघा, त्या डोंगरापासून ते ह्या डोंगरापासून खालती उतरलेलं आहे. 2 तासात, प्रॉपर 2 तासात माझी ट्रेक पूर्ण झालेली आहे. मध्ये थांबवून नाश्ता वगैरे केला, सर्व झालं. ओके.
ओके 2 तासात पूर्ण ट्रेक झालेली आहे. सो इथेच मी आता ब्लॉग थांबवतो. तर तुम्हालासुद्धा इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर आवडली असेल तुम्हाला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओ आपण टाकत राहू आता ब्लॉगिंगची, सोलो ग्रुप कसेही जसं भेटेल तसं लवकरात लवकर. सो तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.